नमस्कार मित्रांनो. आज आपण साजरा करतोय पवित्र दिवस रामनवमी. हा फक्त एक सण नाही, तर आदर्श जीवन जगण्याचा संदेश देणारा दिवस आहे. आज आपण जाणून घेणार आहोत श्रीराम यांच्या संपूर्ण आयुष्याची प्रेरणादायी कथा. एक असा राजा, एक असा पुत्र, एक असा पती ज्यानं आयुष्यभर फक्त धर्म आणि कर्तव्य यांचा मार्ग निवडला. अयोध्या नगरी आनंदाने भरलेली एक समृद्ध राज्य. इथे राज्य करत होते राजा दशरथ. पण एक दुःख होतं, त्यांना मूल नव्हतं. यासाठी त्यांनी यज्ञ केलं आणि त्या यज्ञातून मिळालेल्या प्रसादामुळे राणी कौसल्या यांच्या पोटी जन्म झाला श्रीराम यांचा. राम जन्मल्यावर संपूर्ण अयोध्या नगरीत आनंदात न्हाऊन निघाली. कारण हा फक्त एक राजाचा मुलगा नव्हता, तर तो होता धर्माचा रक्षक. श्रीराम लहानपणापासूनच शांत, समजूतदार आणि कर्तव्यनिष्ठ होते. त्यांनी गुरु वशिष्ठ ऋषी यांच्या आश्रमात शिक्षण घेतले. ते शस्त्रविद्या, धर्म, नीती आणि सत्य यामध्ये पारंगत झाले. राम कधीही खोटं बोलत नव्हते. ते नेहमी इतरांच्या भल्याचा विचार करत होते. त्यामुळेच लहान वयातच सगळ्यांच्या मनात त्यांचं स्थान मिळवले. एक दिवस राम आणि लक्ष्मण गुरुसोबत मिथिला नगरीत गेले. तेथे राजा जनकांनी आपल्या कन्येचं स्वयंवर ठेवलं होतं. हो, ती होती सीता. अट होती, जो भगवान शंकरांचं धनुष्य उचलून तुडवेल त्याच्याशी सीतेचे लग्न होईल. मोठमोठे राजे आले, पण कोणीही ते धनुष्य हलवू शकले नाहीत. तेव्हा राम पुढे गेले आणि सहजपणे ते धनुष्य उचललं आणि तोडलं. संपूर्ण सभागृहात आनंदाचा जयघोष झाला आणि राम सीतेचा विवाह झाला. रामाचा राज्याभिषेक ठरला. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. राणी कैकेयीने राजा दशरथांना 2 वचनाची आठवण करून दिली आणि मागितलं, रामांना 14 वर्षाचा वनवास आणि भरतला राज्य. हे ऐकून सगळे दुःखी झाले. पण रामाने वडिलांच्या शब्दाला मान दिला व त्या आनंदाने वनवास स्वीकारला. सीता आणि लक्ष्मणही त्यांच्यासोबत गेले. इथे आपल्याला शिकायला मिळतं, कर्तव्य मोठं की स्वतःचा आनंद. रामानं कर्तव्य निवडलं. राम, सीता आणि लक्ष्मण जंगलात साधं जीवन जगत होते. तेथे त्यांनी अनेक ऋषीमुनींचे रक्षण केले. पण त्याच काळात एक मोठं संकट आलं. लंकेचा राजा रावण याने सीतेचे अपहरण केले. सीतेच्या शोधात रामाची भेट झाली हनुमान यांच्याशी. हनुमानाने रामाची मनापासून सेवा केली. ते लंकेत गेले आणि सीतेचा शोध लावला. त्यांनी रामाचा संदेश सीतेपर्यंत पोहोचवला आणि परत येऊन रामांना सगळं सांगितलं. हनुमान म्हणजे भक्तीचे सर्वोच्च उदाहरण. रामाने वानर सेनेसोबत लंकेवर आक्रमण केले. समुद्रावर सेतू बांधून ते लंकेत पोहोचले. भीषण युद्ध झालं. शेवटी रामाने रावणाचा वध केला. याचा अर्थ वाईटावर चांगल्याचा विजय नेहमी होतो. 14 वर्षाचा वनवास संपल्यानंतर राम अयोध्येला परतले. संपूर्ण अयोध्या आनंदात बुडाली. रामाचा राज्याभिषेक झाला आणि सुरू झालं रामराज्य, जिथे न्याय, सत्य आणि समानता होती. मित्रांनो, श्रीराम आपल्याला शिकवतात सत्य बोलायला, कर्तव्य पाळायला, आई वडिलांचा आदर करायला आणि आयुष्यात कितीही संकट आलं तरी योग्य मार्ग सोडू नये. रामनवमीच्या या पवित्र दिवशी आपणही ठरवूया आपल्या आयुष्यात राम आणायचा. धन्यवाद.